आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, पाकिस्तानच्या हल्ल्यात मुंबईचा लाल शहीद झाल्याचं कळतंय। घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण आलंय। पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय। मुंबईचा लाल शहीद झाल्याचं समोर येत आहे। घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना या हल्ल्यामध्ये वीरमरण आलंय। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, पाकिस्तानच्या हल्ल्यात मुंबईचा लाल शहीद झालाय। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण आलंय। अत्यंत हृदय हेलावून टाकणारी ही घटना आपण बघतोय। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपलं भारतीय लष्कर तैनात आहे। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे। मात्र आता पाकिस्तानच्या या हल्ल्यात मुंबईचा घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण भारतीय लष्कर जवान पाकच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे। मात्र या सगळ्या युद्धामध्ये आता घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईक जे आहेत त्यांना वीरमरण भारतीय जवान जे आहेत भारताच्या सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहेत, सडेतोड उत्तर देत आहेत। त्यांचा प्रत्येक हल्ला उधळून लावतायत। भारतीय लष्कर जवान जीवाची बाजी लावून पाकिस्तानच्या हल्ल्याला उधळून लावतायत। आणि या सगळ्यात घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन लाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकची माहिती मिळते? मुरली श्रीराम कोणत्या भागामध्ये हा लढा देत होते? कोणता हल्ला झाला होता? काय होतं नेमकं वातावरण तिथलं? काय झालेलं आहे? काय अधिकची माहिती? आपण बघतोय की सध्या सीमेवरती पाकिस्तानकडून भ्याड हल्ले सुरू आहेत आणि त्याच तशाच एका हल्ल्यामध्ये मुंबईचे जवान असलेले मुरली नाईक त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे। आणि त्याचं पहाटेच्या सुमारास हे वृत्त ते राहत असलेल्या कामराज नगरमध्ये पसरलं आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। मुरली नाईक हे मूळचे तर मुंबईचे होते, मात्र अलीकडेच त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते सध्या जत्रेनिमित्त त्यांच्या मूळ गावी म्हणजे आंध्र प्रदेशला गेलेले आहेत आणि तिथेच त्यांना हे वृत्त समजलेले आहे। मुरली नाईक हे अवघे 25 वर्षांचे होते आणि पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाल्याची आपल्याला माहिती आहे। तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण आलंय।